घंटा या नावातूनच लक्षात येतं हा घंटा सिरियस मूवी नाहीये. घंटा म्हणजे धमाल कॅरेक्टर्सचा गडबड गुंडा. हे बघ, आपला एकच फंड आहे, रातभर बजाव घंटी. सुबको थँक्यू आंटी. चंद्रगुप्त मौर्य कोण? दिनो मौर्याचा चुलत भाऊ. असू दे. अंगद डबिंग केले आया. बरं ते आधी काय, कुठे काय, कधी काय, केव्हा काय काम केलेलं आहे काय? चुन्नू मुन्नू चॅनलवर कार्टून फिल्म केली. कल्ट सिनेमा ज्याला म्हणतात ना, म्हणजे तो प्रकार मराठीत फारच अपवादाने आलाय. तेंडुलकर आऊट असं एखादंच उदाहरण सांगता येईल. पण घंटा म्हणजे दिल्ली बेली मीट्स फुकरे. राज, उमेश आणि अंगद असे 3 घट्ट मित्र आहेत. तिघांची काही स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना पैसा हवाय. त्यांना लागलाय बेटिंगचा नाद. आता याच नादापायी ते मोठ्या लफड्यात अडकतात. त्या लफड्यातून बाहेर पडताना आणखी मोठा राडा होतो आणि मग प्रियदर्शन स्टाईल क्लायमॅक्सचा राडा. शेवटची 5 मिनिटं देतो तुम्हाला. अनघाला सोडायचं की हे जग सोडायचं हे तुम्ही ठरवायचं. एकदा माल हातात आला की तिघांनाही ढोलासारखं पडवायचा, कळलं का नाही? एका बॉल मध्ये तिघांची दांडी उडू साला हॅट्रिक. फटके खायचे नसतील ना तर पैशाची काहीतरी सोय करायलाच पाहिजे. घंटा सिनेमाचा जो सेटअप आहे तो चांगला तयार केलाय. अगदी नमुनेदार पात्र गोळा केलेली आहेत आणि छोट्या छोट्या रोलमध्ये मोठे कलाकार घेतलेत. त्यामुळे खरं तर हा मसाला जो आहे तो मस्त जमून यायला हवा होता. पण स्क्रीन प्ले थोडा ढिला पडल्यामुळे इंटरवलच्या आधी ही घंटा किणकिणते आणि इंटरवल नंतर जोरदार घंटानाद होतो. घंटामध्ये सगळ्यात जबरदस्त काय आहे तर ग्राफिक्स आणि गाणी. ग्राफिक्सचा इतका चांगला वापर आजपर्यंत तरी मराठीमध्ये झालेला नाही आणि यातली गाणी म्हणजे सिनेमासारखीच एकदम मॅड. हरिहरन यांनी एक गझल गायली आहे. ती युथफुल गझल नक्की आहे का? जुगाडसारखं गाणं असेल किंवा अभ्यास नाही केला हे गाणं असेल, ही गाणी तर सुपर धमाल झाली आहेत. अभिनयाचं म्हणाल तर अमेय वाघ आता चांगला सरावलाय, पण सक्षम आणि आरोह अजूनही थोडे अडखळत आहेत. पुष्कर आणि त्याची गँग म्हणजे खरंच आयटम आहेत. अनुजा साठेनं छोट्या रोलमध्ये सुद्धा मज्जानू काम केलेलं आहे, पण किशोर कदमच्या चिंत्या भायमध्ये अजून दम पाहिजे होता. बाकी तांत्रिक बाबतीत सुद्धा चांगलंच काम झालंय. घंटामध्ये एंड टायटल्स नंतर असं लिहून येतं, धिस इज जस्ट द बिगिनिंग. अर्थात ते सिनेमाबद्दल असेल, पण मराठीमध्ये असे स्लीक आणि वेगवान प्रयत्न आणखी व्हायला हवेत. त्याची सुरुवात कुठेतरी घंटानं केली आहे असं म्हणता येईल. डोकं बाजूला ठेवून हा सिनेमा बघितला तर ठीक, नाहीतर घंटा मजा येणार नाही तुम्हाला. दिग्दर्शक शैलेश काळेच्या या पहिल्याच प्रयत्नाला मी देतोय 2.5 स्टार्स. तुम्ही हे फिल्म कंपॅनियन चॅनल नक्की बघा आणि नुसतं बघू नका, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि अद्भुत म्हणून एक चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करा, कारण त्याच्यावर तुम्हाला पॉपकॉर्न पे चर्चा बघायला मिळेल. हे दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही केले ना, तुम्हाला घंटा कळणार नाही की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नक्की काय चाललंय ते. तेव्हा नक्की बघत राहा, शेअर पण करा, लाईक पण करा. मी आधीच सांगितलंय, सबस्क्राईब सुद्धा करा.